नमस्कार, मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त असे वाफाळलेले गरमागरम नुसत्या सुगंधाने सुद्धा खावेसे वाटणारे आणि तोंडाला चव देणारे असे आज आपण वरण करणार आहोत. वरण हे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाते, पण मी त्यातील एक पद्धत तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी आपण यामध्ये एक वाटण तयार करून घालणार आहोत आणि त्यामुळे हे वरण अगदी चविष्ट आणि चवदार होईल. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर इथे मी 1 वाटी तूर डाळ आणि 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. अशा मिक्स डाळींचं मी इथे वरण बनवून दाखवणार आहे. यामुळे हे वरण चवीला खूप छान होईल. तर काही जणांना पित्ताचा त्रास असतो, त्यामुळे फक्त तूर डाळीचे वरण केले तर खूप ॲसिडिटी होते. त्यामुळे इथे आपण मिक्स अशा डाळी घेऊन हे वरण बनवणार आहोत. तर ह्या 2 वाट्या डाळी मी एकत्र करून अशा शिजवून घेणार आहे. तर कुकरमध्ये या डाळी घालून घेतलेल्या आहेत. आता या 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता ही डाळ स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला यामध्ये लागेल एवढे पाणी घालून याच्या शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 2 वाट्या डाळ घेतलेली होती, तर 2 वाट्याच्या मानाने इथे मी 4 वाट्या पाणी घालून घेते. पण आपण यामध्ये तुरीच्या डाळीचा सुद्धा वापर केल्यामुळे 1 वाटी एक्स्ट्रा पाणी घालते, ज्याच्यामुळे तूर डाळ ही चांगली शिजली जाईल. म्हणजे साधारणपणे इथे मी 5 वाट्या पाणी घातलेले आहे. 2 वाट्या डाळीसाठी 5 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची, थोडंसं चमचाभर तेल घालून घ्यायचे. त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो त्याचे मोठे मोठे काप केलेले आहेत आणि तो यामध्ये घालून याच्या आता आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठे पोह्याचे चमचे जे आहेत ते 2 ते 3 चमचे खोबरे टाकलेले आहे. त्याचबरोबर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. हा गावरान लसूण असल्यामुळे इथे मी 10-15 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. जर मोठा लसूण असेल तर 5-6 पाकळ्या पुरेशा होतील. त्याचबरोबर 3 मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये घालून घेते. याचबरोबर आपण कोथिंबीर न घालता यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या वापरणार आहोत, त्या घालून घेते आणि हे वाटण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. कोथिंबीरीच्या काड्या वापरल्यामुळे या वरणाची चव अधिकच वाढते आणि वरण खूप चवीला छान लागते. आता वाटण तयार करून झालेले आहे, तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत. डाळ आपली शिजले का ते पाहूया. तर डाळ खूप छान प्रकारे शिजली गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता या डाळीमध्ये थोडेसे पाणी घालून घेऊया, म्हणजे ही डाळ थोडीशी सरसरीत करता येईल आपल्याला आणि फोडणीसाठी घालताना ही डाळ सोपी जाईल आपल्यासाठी. मी पळीनेच एकजीव करून घेते. तुम्ही इथे रवीचा सुद्धा वापर करू शकता आणि हे वरण घुसळून घेऊ शकता. पण वरण खूप छान शिजले गेलेले आहे, डाळी खूप छान शिजलेले आहेत, त्यामुळे अशा पळीनेच आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आता हे घोटून घेतलेले वरण याला आपण फोडणी करून घेऊया. तर फोडणीसाठी मी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे. आता ते गरम झालं की त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेते. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडली गेली की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. आता एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक छान चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घेते आणि हा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदासुद्धा चांगला भाजला गेलेला आहे. आता हा कांदा घातल्यामुळे वरणाला वेगळीच चव लागते. काही काही कांदा न घालता सुद्धा वरण करतात. खूप वेगवेगळ्या प्रकारे वरण करण्याची पद्धत आहे, पण कांदा घातल्यामुळे चवीला खूप छान वरण लागते. त्याचबरोबर वरण हे मिळून येते. आता यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊया. हिंग घातल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेले होते, लसूण, खोबरे, मिरची, त्याचबरोबर कोथिंबिरीच्या काड्या याचे वाटण घालून घेऊया आणि हे वाटण देखील आपल्याला या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. आता कधी-कधी हे वरण करण्यासाठी आपण यामध्ये फक्त लसूण ठेचून टाकतो, मिरच्या कट करून टाकतो, असे सुद्धा वरण केले जाते. पण हे वाटण घालून तयार झालेले वरण खूप छान घट्ट वगैरे होते. कांदा घातल्यामुळे, वाटण घातल्यामुळे खूप छान मिळून येते हे वरण आणि एकदम भातासोबत खूप छान लागते. त्याचबरोबर चपाती, भाकरीसुद्धा या वरणामध्ये तुम्ही चुरून खाऊ शकता आणि आजारी माणसाला
तर तोंडाला चव येते, नुसते सुगंधाने सुद्धा हे वरण खाऊशी वाटते. त्यामुळे असं वाटण घालून हे वरण तयार करायचं. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने वरण. आता हा मसाला छान तेलामध्ये भाजून झालेला आहे. आता यामध्ये जी शिजून घेतलेली डाळ आहे ती घालून घेऊया आणि आता हे मिक्स करून घेऊया. आता कुकरमध्ये थोडीशी जी काही शिल्लक कुकरला लागलेली डाळ असते त्यामुळे त्यामध्येच मी थोडेसे पाणी घातलेले आहे आणि कुकरला चांगले हलवून घेऊन तेच पाणी मी या डाळीमध्ये घातलेले आहे. आता हे वरण घट्ट पातळ तुम्ही कसंही करू शकता, पण थोडंसं घट्टच वरण छान लागतं. त्यामुळे मी माझ्या गरजेनुसार इथे जसं मला हवं आहे तसं यानुसार पाणी घालून घेतलेलं आहे. आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया. आता याला उकळी आणून घ्यायची आहे. तर अशी 5 मिनिटात अगदी छान दणदणीत उकळी आलेली आहे याला. याच्यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया आणि तयार झालेलं आहे असं मस्त असं थंडीतलं वाफाळतं वरण. तर हे वरण तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर भरपूर शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल घंटेवर प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.